बोलताना मी म्हटलं की माझ्या मुलीला अजून फोन माहित नाहीये, फारसं माहित नाहीये. आणि मला असं वाटतं की त्या वयाच्या मुलांना तो गरजेचा पण नाहीये, कारण तुम्ही त्यांची कल्पनाशक्ती मारताय. किती वर्षाची आहे? ती 3.5 वर्षांची आहे. कल्पनाशक्ती मारताय. म्हणजे जर मी तिला एखादं गाणं फक्त ऐकवलं सुरुवातीच्या काळात तर तिचे काहीतरी डोक्यात तयार होतील ना इमॅजिनेशन. पण मी तिला दाखवलंच तर तिचे संपणार नाहीत का? तिला असं वाटेल की हा चॉकलेटचा बंगला असाच असेल, पण तिच्या कल्पनेतला काहीतरी वेगळा असेल ना. आता ती जेव्हा त्यांना बरोबर ठिकाणी व्यक्त होऊ दिलं तर ती चुकीच्या ठिकाणी आकांतांडव करत नाहीत. हीच मुलं उद्या नागरिक होणार आहेत. म्हणजे ना राजीव तांबे मुलांसाठी खूप काम करतात आणि मी त्यांची खूप पुस्तकं रावीला आणून दिलेली आहेत. तर त्यांचं एक वाक्य मला फार आवडतं आणि जेव्हा की मुलांची आणि पालकांची चालण्याची गती वेगवेगळी असते. कृपया पालकांनी मुलांच्या गतीने चालावं. लहानपणी जे पालक आपल्या मुलांसोबत चालतात, वृद्ध झाल्यावर ती मुलं आनंदाने त्या पालकांचे पालक होतात. आजकाल आपण मुलांना खूप काही देतो, खेळणी देतो, सुविधा देतो, संधी देतो, पण हळूहळू एक गोष्ट कमी होत चालली आहे, ती म्हणजे आपली उपस्थिती. मुलं हट्टी नसतात, ती फक्त ऐकली जावीत, समजून घेतली जावीत अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांना आपला वेळ नको असतो, त्यांना आपण हवे असतो. लहान मूल जेव्हा एकटं बसून स्वतःशी बोलतं, खेळण्यात मनापासून रमून जातं किंवा आकाशातल्या ढगांना गोष्टी सांगतं, तेव्हा ते वेडं नसतं, ते स्वतःचा शोध घेत असतं. पण आपण काय करतो? अरे हे असं नसतं, अरे ते तसं नाही, मोबाईलवर बघ कसं दाखवतायत, त्या एका वाक्याने आपण त्याच्या कल्पनाशक्तीचा दरवाजा बंद करतो आणि मग मोठं झाल्यावर म्हणतो माझं मूल क्रिएटिव्ह नाही. मुलांना शांत बसायला शिकवायचं नसतं, त्यांच्या मनात एकटेपणाची भीती पेरायची नसते. कारण जी मुलं लहानपणी ऐकली जात नाहीत, ती मोठेपणी जरी खूप बोलत असली तरी पण ते आपलं मन कुणाजवळी मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत. आपण त्यांना शिस्त शिकवतो पण संवेदना शिकवायला विसरतो. यशाचं महत्त्व सांगतो पण समाधानाचं नाही. पालकत्व म्हणजे मुलांना पुढे ढकलणं नाही, पालकत्व म्हणजे मुलांच्या शेजारी जाऊन बसणं. आज जर आपण त्यांच्या जगात थोडा वेळ दिला नाही तर उद्या ते त्यांच्या जगात आपल्यासाठी जागा ठेवतील का?